नमस्कार मंडळी, मी सुवर्णा सुविज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि घरगुती अशी रेसिपी गाजर हलवा। सर्वांच्याच घरी गाजरचा हलवा हिवाळ्यात बनत असतो। तर बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे। मी ही स्वच्छ गाजर घेतले, ती धुवून घेतली आहे पुसून, आणि त्याची साल मी बटाटा पिलरने न काढता चाकूच्या साहाय्याने काढले, म्हणजे जेणेकरून त्याची साल जास्त वाया जाणार नाही। सर्व गाजर मी स्वच्छ करून नीट धुवून सर्व गाजरांना मी किसून घेतले एक एक करून। जरा वेळ लागला मला किसायला। एक बीट देखील मी यामध्ये घातलंय, ते किसून घेतलंय। एक कढईमध्ये मी एक मोठा चमचा तूप घातलंय, त्यामध्ये आवडीनुसार तुम्ही बेदाणे, काजू, बदाम परतून घ्यायचे। त्यानंतर मी लागलीच कीस टाकलेला आहे गाजर आणि बीटाचा, तो 1 मिनिटभर परतल्यानंतर उरलेला किस पण मी त्यामध्ये घालून घेतलाय। इथे तुम्ही दूध आणि साय तुमच्या आवडीनुसार घाला। गाजर थोडी मऊ झाली की त्यामध्ये तुम्ही दूध घाला। दूध घालून मंद आचेवर शिजू द्या, अजिबात घाई करू नका। हळूहळू शिजलं की त्यामध्ये तुम्ही साखर, तुम्हाला आवडीनुसार साखर घाला। मी इथं 1 वाटी एवढी साखर घातली आहे। त्यानंतर शिजू दिले। थोड्याच वेळात हलवा पुन्हा घट्ट होतो, त्यामध्ये वेलदोड्याची पूड घाला आणि सुगंध येईपर्यंत हलवा। आता गरमागरम गाजरचा हलवा रेडी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।